अंतर्गत युद्धावर विजय. भाग 4. आपली दुरुस्ती व्यवस्था. मॅश युनिट. युद्धात नेहमी प्राणहानी होतेच. आपल्या शरीरातील युद्ध यापेक्षा काही वेगळं नसतं. शरीरात सक्षम अँटीऑक्सिडंट डिफेन्स सिस्टीम असतानाही दुर्बल ठिकाणांहून शत्रू आत शिरतोच आणि शरीरातील चरबी, फॅट्स, प्रथिनं, पेशी आवरण, रक्तवाहिन्यांच्या भिंती, पेशींमधील DNA, न्यूक्लियस इत्यादींना इजा करतो. परंतु आपल्या शरीरातील दुरुस्ती व्यवस्था मुक्ताणूंमुळे झालेली ही इजा दूर करते, दुरुस्ती करते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या शरीरात अजोड, सक्षम असं मॅश युनिट असतं आणि ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे दुष्परिणाम दूर करतं. मी जेव्हा एक नवीन तरुण डॉक्टर होतो तेव्हा व्हिएतनाम युद्धातील मॅश युनिटमध्ये सहभागी होण्यासाठी मला बोलावण्यात येईल अशी माझी खूप अपेक्षा होती. कोलोरॅडो मेडिकल स्कूलमध्ये ट्रेनिंग सुरू असताना आमच्या सिनियर्सपैकी अनेक जण व्हिएतनामला इंटर्नशिपला जाऊन आले होते. अनेक जण तिथे जाण्याच्या मार्गावर होते. पण माझी इंटर्नशिप संपेपर्यंत व्हिएतनामचं युद्ध संपत आलं होतं. त्यामुळे आता त्या आदेशाला काहीच अर्थ राहिला नव्हता. जरी मी व्हिएतनामला कधीच गेलो नाही तरी मला तो चित्रपट आठवतो, MASH, ज्यामध्ये या मॅश युनिटचं चित्रण केलं होतं. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरनं आणलं जायचं. या सैनिकांवर मोठमोठ्या शस्त्रक्रिया होत. तणावजन्य परिस्थिती. माझ्या डोळ्यासमोर ती दृश्य अजूनही स्पष्टपणे तरळतात. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे का की आपल्या शरीरातही असंच काहीतरी घडत असतं? आपल्या शरीरात अत्यंत प्रशिक्षित, तत्पर अशी डॉक्टर्स, परिचारिका, भूलतज्ञ, शल्यवैद्य असलेला सक्षम संघ असतो. मुक्ताणूंमुळे होणारी इजा बरी करणं, शरीराची दुरुस्ती करणं या कामात हा संघ व्यग्र असतो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरात थेट दुरुस्ती व्यवस्था आणि अप्रत्यक्ष दुरुस्ती व्यवस्था या दोन्ही असतात. खरं सांगायचं झालं तर थेट दुरुस्ती व्यवस्थेबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. अशी व्यवस्था अस्तित्वात आहे याबद्दल मात्र खूप लिहिलं गेलं आहे. तेव्हा ती आहे हे नक्की. आपलं जे काही ज्ञान आहे ते अप्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था याबद्दल आहे. आरोग्य सेवेमध्ये कुशल परिचारिका काय करतात तर सर्व रुग्णांची पाहणी करून त्यातील जे गंभीर अवस्थेत असतील त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करतील हे पाहणं. आपल्या शरीरातही अशा कुशल परिचारिका असतात असं संशोधन सांगतं. या परिचारिका शरीरातील जखमी भाग शोधून काढतात, त्यांची दुरुस्ती करतात. या भागाला फक्त रफू केलं जात नाही तर भाग चक्क नवीन बनवला जातो. म्हणजे पहा, खराब प्रथिनांच्या ऐवजी ब्रँड न्यू प्रोटीन्स येतात, अमायनो ॲसिड्स रिसायकल करून. अशाच प्रकारचे बदललेली, खराब झालेली चरबी आणि DNA सुद्धा नवीन तयार केले जाते. तुम्हाला एका गोष्टीची जाण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरात स्वतःला बरं करून घेण्याची अत्यंत आश्चर्यकारक अशी अंतर्भूत क्षमता असते. जेव्हा जेव्हा मी या सक्षम गुंतागुंतीच्या दुरुस्ती व्यवस्थेबद्दल विचार करतो तेव्हा माझी खात्री होते की कधीतरी अचानक होणारी नैसर्गिक प्रक्रिया नव्हे. मी वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षाला होतो तेव्हा आम्ही डोळ्यांची रचना आणि कार्य यांचा अभ्यास केला. जेव्हा मी डोळ्यांच्या रचनेचा अगदी बारकाईने अभ्यास करू लागलो तेव्हा मला जाणीव झाली की डोळा हा इतका विशेष अवयव काही अचानक आणि कसाही बनलेला नव्हे. तो बनण्यामागे खास अशी हळूहळू बदलत गेलेली ईश्वरी आणि नैसर्गिक यंत्रणा आहे. डोळ्यातील रेटिना हा केवळ एक भाग 12 थरांचा आणि अब्जावधी विशिष्ट पेशींनी बनलेला असतो. रेटिनामधील रॉड्स म्हणजे दंड आणि कोन्स, शंकू हे प्रकाशलहरी शोधून घेतात आणि हा संदेश मेंदूकडे पाठवतात. मेंदू या संदेशाची ग्रहण व आकलन करून आपल्यासाठी ते संपूर्ण रंगीत चित्र दृश्य करतो. क्षणभर थांबा, विचार करून पहा. तुमच्या जवळच्या खिडकीतून नजर बाहेर टाका. तुम्हाला दृष्टी असणं आणि दृश्य पाहता येणं हा खरंच केवढा मोठा चमत्कार आहे याची जाणीव होऊ द्या. हा अपघात नव्हे. असे चमत्कार अनवधानाने अचानक काही नाही घडू शकत. ही निसर्गाची कुशल कामगिरी आहे. त्यासाठी ईश्वराचे आभार माना.